हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. 100 ठिकाणी जॉब अप्लाय केले. नोकरीमध्ये सुद्धा ॲप्लिकेशन सक्सेसफुल दिसतं, पण तरी मात्र एकही इंटरव्ह्यू कॉल नाही. असं तुमच्यासोबतही होतंय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मोस्टली लोकं काय मिस्टेक करतात? नोकरी प्रोफाईल क्रिएट करतात, त्याच्यामध्ये एखादा रेझ्युमे अपलोड करतात आणि अप्लाय करत बसतात. कधी मन झालं तेव्हा अप्लाय केलं, कधी मन झालं तेव्हा अप्लाय नाही केलं. तर हे सगळं चुकीचं आहे. आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्ही असं काय करू शकता, ज्यामुळे तुमचं इंटरव्ह्यू कॉल्स येण्याचे चान्सेस हाय होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं रेझ्युमे कसं बनवता. आयडियली तुम्ही तुमचं रेझ्युमे अकॉर्डिंग टू जॉब डिस्क्रिप्शन कस्टमाइज केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे अप्लाय केलं पाहिजे. पण मला माहिती आहे प्रॅक्टिकली हे शक्य नाही. सो ॲटलिस्ट तुम्ही एवढं करा की तुमचा रेझ्युमे क्रिएट करताना त्याच्यामध्ये ATS फ्रेंडली कीवर्ड्स ॲड करणं महत्त्वाचं आहे. सो तुम्ही ते ॲड करा. आणि तुम्ही अप्लाय करताना JD जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही चेक करा की त्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये कोणते कीवर्ड्स आहेत आणि त्यातले कोणते कीवर्ड्स तुमच्या रेझ्यूममध्ये मिसिंग आहेत ते तुम्ही नक्की ॲड करा. आता इथे आपला व्यवस्थित ATS फ्रेंडली रेझ्युमे क्रिएट करून झालेला आहे. दुसरं, आता इथे आपल्याला आपली नोकरी प्रोफाईल कशी आपण मेंटेन करतो ते महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी नोकरी प्रोफाईल व्यवस्थित क्रिएट करणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये हेडलाईन व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ एक्सेल प्लस MS एक्झिक्युटिव्ह 2 इयर्स एक्सपिरियन्स इमिडिएट जॉइनर अशा प्रकारे तुम्ही शॉर्टमध्ये हेडलाईन लिहू शकता. हे फक्त एक उदाहरण आहे. तुम्ही याला अजून चांगल्या प्रकारे लिहू शकता. मोस्टली काय होतं, लोक नोकरी प्रोफाईल क्रिएट करतात, व्यवस्थित प्रोफाईल क्रिएट करतात आणि रेझ्युमेसुद्धा अपलोड करतात ATS फ्रेंडली, पण ते त्या प्रोफाईलमध्ये ॲक्टिव्ह नसतात. हे सुद्धा चुकीचं आहे. यामुळे HRला वाटतं की कॅन्डिडेट इनॅक्टिव्ह आहे. सो काय केलं पाहिजे याच्यासाठी? रोज एक छोटंसं स्किल्स ॲड करा किंवा छोटं-मोठं का होईना नोकरीमध्ये तुम्ही तुमचं एडिट करा तुमचं प्रोफाईल किंवा रेझ्युमे अपलोड करा थोड्या-थोड्या दिवसानंतर, जेणेकरून HRला वाटेल की कॅन्डिडेट ॲक्टिव्ह आहे. तर तुमचे कॉल्स येण्याचे चान्सेस हाय होतील. तुमची विजिबिलिटी वाढेल. अप्लाय करण्याचा टाईमसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे की तुम्ही जॉबसाठी कधी अप्लाय करता. असं नाही आहे की मन केलं तर आज अप्लाय केलं, उद्या नाही अप्लाय केलं किंवा 10-12 दिवसांनी अप्लाय केलं, कॉल आला तर आला. हे असं नाही चालत. HRकडे खूप साऱ्या कॅन्डिडेटची लिस्ट असते. तर त्याच्यामुळे HR काही सिलेक्टिव्ह कॅन्डिडेट्सलाच अप्रोच करतात. सो त्याच्यामुळे अप्लाय करताना शक्यतो ट्राय करा की सकाळी 9 ते 11 या टाईमच्या दरम्यान तुम्ही अप्लाय करा. म्हणजे तुम्ही टाईम पकडा की तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहात त्या प्रोफेशनमधले HR कोणत्या टाईमला ॲक्टिव्ह असतात, त्या टाईमला तुम्ही अप्लाय करा. तुमचे कॉल येण्याचे चान्सेस नक्की हाय होतील. नुसतं अप्लाय करून बसू नका. लिंक्डइनवरती ॲक्टिव्ह असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही HRला लिंक्डइनवरती डायरेक्ट मेसेज करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.